नमस्कार, मी मधुरा. लेडी स्पेशल मध्ये आपलं स्वागत. आणि आज लेडी स्पेशलची सुरुवात थोड्याशा लज्जतदार बातमीनं. पावसाळा सुरू झाला की रानभाज्या उगवायला लागतात. शहरात तर ह्या भाज्या मिळणं तसं कठीणच असतं. शहरात राहणाऱ्या लोकांना या वेगवेगळ्या भाज्यांची माहिती व्हावी यासाठी ठाण्यात रानभाज्यांच्या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. पावसाळा सुरू झाला की शेतातून रानभाज्या डोकावू लागतात. या भाज्यांचा मोसम फक्त 2 महिन्यांचा. या भाज्या शहरी भागात मिळणं तसं दुर्मिळच. या भाज्यांची ओळख व्हावी आणि या भाज्या खायला मिळाव्यात यासाठी ठाण्यात सीकेबी हॉलमध्ये फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कुळ, खुड्याची भाजी, शेवाळ, कर्णाची भाजी, कोरळ, अपुरं, कुडाच्या शेंगा, आलेपाक, डाळीचा भरडा, खोडशी अशा विविध भाज्यांचा समावेश होता. यातल्या बहुतेक भाज्या औषधी आहेत. या भाज्यांचं महत्त्व कळावं आणि नवी चवही चाखता यावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पाऊस पडला ना, जरासा पाऊस झाला, पहिला पाऊस आपण म्हणतो, पाऊस झाला की तेव्हाच या भाज्या येतात आणि जरा आणखीन झाला की मग करंटोली वगैरे येतात. आता ह्या सगळ्या पालेभाज्या ज्या गवताच्या सारख्या असतात त्या सगळ्या आत्ताच मिळतात. तरी ह्या वेळेला अजूनही काही भाज्या आलेल्या नाहीत. एक कोंबडीच्या नखांसारखी भाजी असते, ती भाजी यावेळेस अजूनही आलेली नाही आहे. अनेक भाज्या आहेत ज्या फक्त पावसाळ्यातच मिळतात आणि अतिशय गुणकारी असतात, आरोग्यदायक असतात. आणि ज्या हल्लीचं जे ऑर्गॅनिक आपण म्हणतो तर या खऱ्या अर्थाने ऑर्गॅनिक अशा भाज्या असतात. त्याला कोणतंही बियाणं नसतं, कोणतंही खत नसतं आणि पावसाळ्यातनं फक्त त्या मिळतात. या भाज्यांबरोबर मांसाहारांचंही उत्तम कॉम्बिनेशन करता येतं. शेवाळ ही खाजवणारी भाजी असते. त्यावर चांगली प्रक्रिया करून या भाजीत सोडे, खिमा असे मांसाहारी पदार्थ तयार करता येतात. तर अपुरभीत भाजीत जवळा घातला तर वेगळी भाजी तयार होते. बहुतांश रानभाज्या या विविध रोगांवर उपयोगी आहेत. अपुरं, कुडाच्या शेंगा आणि कोरळ या मधुमेहावर गुणकारी आहेत. कुळीची भाजी, आलेपाक या भाज्या म्हणजे पोटदुखीवरचं औषध आहे. ठाण्यातल्या या फूड फेस्टिवलमध्ये अनेक महिलांनी घरून भाज्या तयार करून आणल्या होत्या. सगळ्या भाज्यांतून नॉनव्हेज नसतं, पण ज्या काही ठराविक भाज्या आहेत त्याच्यात नॉनव्हेज घालावंच लागतं, तर खूप सुंदर लागतं. आणि कोरळ म्हणतो तर आता हा कोरळ प्रकार आहे, हा सुद्धा अतिशय सुंदर चवीला लागतो. पालेभाजीतला प्रकार आहे, पण पावसाच्या सुरुवातीला मिळणारी भाजी आहे ही. सगळ्या भाज्या तशा पावसाळ्यात आणि ह्या एक साधारण 2 महिने आता चालते. पोळीच्या भाजीने पण गॅस वगैरे पकडत नाही. या दिवसाची सर्दी, बरस ह्याच्यासाठी आलेपाक एकदम उत्तम. म्हणून आलेपाक, पोळीची, कोरळ हे रानभाज्या ज्या आहेत या शरीराला उत्तम आहे. या फूड फेस्टिवलला ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तुम्हीही सीझन संपायच्या आत या भाज्या नक्की करून बघा. कपिल राऊतचा ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.